वाव! काय मस्त चमचमीत टमाटा चटणी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा इथं मी टोमॅटो कट करून घेतले आहे 6 ते 7. एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला. एक अख्खा कांदा लसणाचा घेतलेला आहे. म्हणजे लसूण पाकळ्या 9 ते 10 त्याही कट करून घेतल्या. हिरवीगार अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून कट करून घेतली. टोमॅटोही स्वच्छ धुवून मग कट केलेले आहे. आणि मग आता गॅसवर बघा कढई ठेवलेली आहे. कढई तापल्यानंतर तेल टाकलेलं आहे आणि तेल छान असं तापल्यानंतर मग जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर आपण लसूण कट केलेला आहे तो टाकून घेतला. तुम्ही ठेचून पण घेऊ शकता. खूप सुंदर ही टोमॅटोची चटणी होते. आता बघा मी कांदा टाकून घेतलेला आहे. लसूण छान असा परतल्यानंतर कांदा पण टाकून घ्यायचा आणि बिन कांद्याची पण खूप छान लागते. म्हणजे कांदा न घालतात पण या प्रकारेही करून बघायचं. म्हणजे प्रत्येक वेळेस वेगवेगळी टेस्ट मग येते आणि मग खायलाही थोडंसं वेगळं काहीतरी डब्यालाही द्यायला छान वाटतं. तर तुम्ही डब्याकरताही ही झटपट टोमॅटोची भाजी टोमॅटोची चटणी बनवू शकता. आता बघा कांदा परतल्यानंतर काही मसाले आपण वापरणार आहे. 1 चम्मच हळद पावडर, 2 ते 3 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धना जिरा पावडर, 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे जो मसाला असेल तुम्ही वापरू शकता. नाही टाकला तरी चालेल. आता बघा मी थोडीशी मिरची पावडर अजून टाकलेली आहे कारण ही खूप फिकी मिरची पावडर आहे. आणि बघा आता टोमॅटो मी टाकून घेतलेली आहे. अगदी बिलकुल 5 ते 10 मिनिटांमध्ये ही टोमॅटोची चटणी तयार होते. खायलाही खूप टेस्टी लागते. अगदी सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही झटपट चालू ही काय भाजी बनवायची विचार करण्यापेक्षा या प्रकारे टोमॅटोची चटणी झटपट बनवू शकता. आणि पटकन आपला डबा पण मग पटकन होऊन जातो आणि सगळ्यांना डब्याची सकाळी खरंच खूप घाई असते. तर खूप छान अशी ही टोमॅटोची चटणी लागते. आता छान असे टोमॅटो टाकल्यानंतर मी पूर्ण परतवून घेत आहे. आणि आपल्याला आता झाकण ठेवून एक वाफ आणायची आहे बरं का. खूप सुंदर नक्की तुम्ही बनवून बघा. आता बघा मी झाकण ठेवणार आहे आणि वाफ येऊ देणार आहे. वाफ आल्यानंतर मग आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर बघा छान अशी वाफ आलेली आहे टोमॅटोला. म्हणजे थोडेसे टोमॅटो मऊ झाले. आता चवीनुसार इथं मी मीठ घालत आहे बघा टोमॅटोच्या चटणीमध्ये. तर आता मीठ टाकलेलं आहे बघा मी. परतवून घ्यायचं परत अजून एकदा. आणि छान असं बघा एकसारखं बघा परतलेलं आहे बरं का. आणि खूप सुंदर ही टोमॅटोची चटणी तुम्ही बघालच पुढं किती सुंदर होते. आता टोमॅटो छान बारीक गॅसवर मस्त असे शिजू द्यायचे. म्हणजे आपल्याला पूर्ण असे मॅश करायचे आहे. म्हणजे टोमॅटोची चटणी खूप सुंदर लागते. आता बघा मी थोडंसं इथं गुळाचा खडा वापरलेला आहे. तुम्ही नक्की अशी खट्टी मिठी टोमॅटोची चटणी तिखट मस्त छान लागते. नक्की बनवा. आणि जर तुम्हाला मैत्रिणींनो माझी रेसिपी जर खरोखर आवडत असेल तर मनापासून मोठ्या मनाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली का ते पण मला सांगा. तुम्ही कशाप्रकारे बनवता टोमॅटोची चटणी ते पण सांगा. आता मी परत झाकण ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता असं पाणी पण सुटलेलं आहे बघा. आपण गूळ टाकलेला आहे थोडासा आणि मीठ टाकलं त्यामुळे असं पाणी पण सुटलेलं आहे भाजीला, टोमॅटोच्या चटणीला. आता मी पावभाजी मॅशरने थोडंसं मॅश करून घेत आहे. म्हणजे खूप सुंदर लागते ही. आणि बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत तर इतकी सुंदर लागते. तर तुम्ही कशाप्रकारे बनवतात मैत्रिणींनो मला ते पण सांगा तुम्ही. तुम्हाला माझी रेसिपी खरोखर आवडते का? आता बघा छान असे टोमॅटोची चटणी झटपट झाल्यानंतर मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर तर गेलीच पाहिजे. आणि आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. अगदी झटपट होते. काही वेळ लागत नाही. खायला पण तितकीच टेस्टी लागते. तर बघू शकता झालेली आहे आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे झटपट. आणि आता मस्त परत एकदा मी परतवून घेणार आहे. आणि आता आपण एकसारखं बघा आता किती छान कलर पण आलेला आहे टोमॅटोच्या चटणीला. आणि तुम्ही बघू शकता खायला खरोखर अप्रतिम चवीची लागते. आणि कांदा न वापरता पण खूप सुंदर लागते ही टोमॅटोची चटणी. आता आपण खाण्यासाठी तयार आहोत. तर आपण वाढून घेऊयात. या तुम्ही पण जेवायला. आणि कशी वाटली रेसिपी सांगा मला. बघू शकता काय सुंदर दिसत आहे. खूप सुंदर दिसत आहे. कलर पण किती छान आलेला आहे बघा टोमॅटोच्या चटणीला. तर खायला तर किती सुंदर लागत असेल बघू शकता तुम्ही. एकच नंबर. खरं सांगते नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी बनवून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि काय सुंदर बघा टोमॅटोची चटणी अशी तयार झालेली आहे. तर रेसिपी स्किप न करता पूर्ण बघा. श्री स्वामी समर्थ.